अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जवळील रामवाडी येथे 33 वर्षीय युवकाचा दगड विटांनी खेचून खून करण्यात आल्याची गंभीर घटना रविवार दिनांक 1 मार्च 2026 रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे, वय 33, राहणार रामवाडी असे आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील रामवाडी येथील हनुमान मंदिरासमोर अज्ञात व्यक्तीने कानफाटे यांच्यावर दगड विटांनी हल्ला करून ठार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड व विटा आढळून आल्या आहे। घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे आणि पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून विविध अंगांनी तपास सुरू आहे। खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। जुना वाद, वैयक्तिक कारण किंवा अन्य कोणता मुद्दा कारणीभूत आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर पुढील तपासाची दिशा निश्चित होणार आहे। दरम्यान रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। वरिष्ठ अधिकारी स्वतः ठाण्यात उपस्थित राहून तपासावर लक्ष ठेवून आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे।